नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो शेतकरी मित्रांनो. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. त्याबद्दल इथं विभागाची नावं व जिल्ह्यांची नावं इथं मंजूर आलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कशा पद्धतीने निधी आपल्याला मिळणार आहे ते पण मी सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि Instagram, टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ओके. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर, सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून दिनांक 7 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभागांच्या दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरण निश्चित केलेले आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. ओके. तर मित्रांनो, याच्यामध्ये पुढे दिलेलं आहे की 2 नंबरला खरीप 2025 या कालावधीकरता केंद्र व राज्य शासनाची अधिसूचित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निविष्ट अनुदानाचे दर शासन निर्णय दिनांक 27/3/2023 मध्ये प्रमाणे देय राहील असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच दिलेलं आहे दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 2 ते 3 हेक्टर मर्यादित वाढीव 1 हेक्टर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त नागपूर, अमरावती, कोकण, पुणे, नाशिक यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 5 ते 15 मधील पत्रामध्ये जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर व सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय जून 2025 ते ऑक्टोबर 2025 राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर व सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 0 ते 2 हेक्टर मर्यादेमध्ये आपल्याला 482,10,69,000 ओके 2 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये इथं किती होतं 0 ते 2 हेक्टर मर्यादेत 482,10,69,000 आणि 2 ते 3 हेक्टर मर्यादेमध्ये 2,29,23,23,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. आता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन अथवा वित्त विभागाने दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या उणे प्राधिकरणाच्या सुविधेअंतर्गत निधी उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करावी. ओके. त्यामध्ये दिलेलं आहे आता संदर्भ दिन अनुक्रमांक 1 ते नमूद मध्ये 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरण करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांची ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. याच्यामध्ये दिलेला अ मध्ये चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या
मदतीच्या निषेधांमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येते याची खात्री करावी. ओके. ब मध्ये दिलेलं आहे, कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. ओके. आणि वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी निधी सदर खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता होणार नाही असल्याची खात्री संबंधितांनी करावी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपीचा कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निषेध व बँकांनी कर्ज खात्यांना अथवा अन्यथा वसुली करता वळती करू नये याकरिता जिल्हा अधिकारी यांना सर्व बँकांच्या आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा. सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. ओके. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी हरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेली उपयुक्त खर्ची पडल्यानंतर तातडीने उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करायची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. तसेच इथं दिलेलं आहे आपल्याला वरील सर्व प्रयोजनासाठी दिनांक 27/3/2025 च्या शासन निर्णयामधील विविध केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून निषेधानुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादेतील शेती पीक नुकसानाचे खर्च, त्यानंतर मुख्य लेखा शीर्ष नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर चक्रीवादळ इत्यादी, त्यात अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या मानकानुसार खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांकरिता शेतकऱ्यांना सहाय्य अनुदान, त्यानंतर या लेखा शीर्षकाखाली आणि संदर्भ क्रमांक 3 येथील 10/10/2025 शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निषेधाबाहेर देण्यात येणाऱ्या मदतींच्या 2 ते 3 हेक्टर दर मर्यादेमध्ये वाढीव 1 हेक्टर. ओके. शेती पिकांच्या नुकसानीसाठी खर्च मागणी दिलेला आहे. ओके. त्यानंतर इथं नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, पूर चक्रीवादळे, अनुग्रह सहाय्यक, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानका व्यतिरिक्त खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांनुसार करिता शेतकऱ्यांना सहाय्यता दिलेली आहे. ओके. तर सोबतच्या विवरणपत्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे वर्ष 2025-26 भागवण्यात यावा. याबाबत देयक अधित राहून लेखा कार्यालय मुंबई यांचा सादर करण्यास शासन निर्णय. 16/10/2007 च्या लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहारण संवितरण अधिकारी म्हणून, वित्तीय सल्लागार व सहसचिव यांची नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण आता बघूया. आता 2 हेक्टर मध्ये आता सोबतचे 7 डिसेंबर 2025 चे सोबतचे विवरणपत्र 0 ते 2 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई दिलेली आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक, विभाग, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र हेक्टर व निधी दिलेला आहे. आता नागपूर विभागासाठी तर जिल्हे दिलेले आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, डबल भंडारा आले एकदा, गोंदिया. ओके. असं दिलेलं आहे. एकूण नागपूर विभागात बघायला गेले तर 3,15,531 बाधित शेतकरी आहे. 1,48,000 15.6 बाधित हेक्टर आहे आणि इथं निधी मंजूर झालेले 20,938.91 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. आता अमरावतीसाठी विभाग करता यवतमाळ जिल्हा यासाठी अमरावती विभागात 4,900 शेतकरी इथं आहे बाधित आणि 9,553 बाधित हेक्टर आहे आणि 812.1 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. तर पुण्याकरिता बघायला गेले पुणे विभागाकरता कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा. एकूण आता या विभागात जर बघायला गेले पुणे विभागामध्ये 24,441 बाधित शेतकरी संख्या आहे. 8,888.85 हेक्टर बाधित आहे. 1,190.16 लक्ष निधी मंजूर आहे. ओके. तर कोकण विभागामध्ये बघायला गेलं ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्ग जिल्हा. आता कोकण जिल्ह्यात जर बघायला गेलं तर 1,64,836 बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे.
55,923.47 हेक्टर बाधित आहे. 4,859.9 लक्ष निधी मंजूर आहे. ओके. आणि त्यानंतर आता शेवटचं जे राहिले आपलं आता नाशिक जिल्ह्याकरिता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व जळगाव अहिल्यानगर. ओके. याकरिता जर बघायला गेले तर एकूण आता नाशिक जिल्ह्याकरिता 3,53,627 बाधित शेतकरी आहेत. त्यापैकी हेक्टर जे आहे आता बाधित 1,84,049.82 हेक्टर बाधित आहे. 20,410.22 लक्ष निधी मंजूर आहे. आणि टोटल जर राज्यात बघायला गेले तर शेतकऱ्यांची संख्या आहे 8,63,335. बाधित हेक्टर आहे 4,06,430.20 हेक्टर बाधित आहे. आणि टोटल निधी झालेला आहे इथं 48,210.69 म्हणजेच त्याला आपण म्हणतो 482,10,69,000 इतका निधी मंजूर झालेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आता पुढे बघायला गेले तर 2 ते 3 हेक्टर मर्यादित आपण बघायला जर गेले त्याच्यामध्ये विभाग दिलेला आहे. जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित हेक्टर क्षेत्र दिलेलं आहे व लक्षामध्ये निधी दिलेला आहे. याच्यामध्ये नागपूरसाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओके ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे एकूण 12,29 बाधित शेतकरी संख्या आहे. आणि हेक्टर जे बाधित आहे 2,696.86 हेक्टर बाधित आहे. त्याच्यानंतर 229.23 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे 2,29,23,000 इतका निधी मंजूर झालेला आहे. ओके. 2 ते 3 हेक्टर मर्यादित आणि बाकीचे होते हे 0 ते 2 हेक्टर मर्यादित. अशा पद्धतीचा हा GR आलेला आता मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. 7 डिसेंबर 2025 हा लेटेस्ट GR आहे. ओके. तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजलेली असेल तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला जर PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम त्याला व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि आता तुम्हाला लवकरात तुमच्या बँक खात्यावर शेतकऱ्यांचे पैसे लवकर देतील आणि शेतकऱ्यांची आता कर्जमाफी पण झालेली आहे. जे पतपेढीकडून आपण लोन घेतलेलं आहे त्यांची पण कर्जमाफीचे फॉर्म चालू आहे ते पण कर्जमाफी करून घ्या. आणि आपला अजून आता याचे पण पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ओके. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन याच्यामध्ये GR घेण्याचं शेतकऱ्यांची योजना, महिलांची योजना, ओके, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब्स, ओके, तसेच नवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी किंवा योजनेचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.